पण जिज्ञासू मनाने त्याचे आजोबा भीष्म यांच्याकडे गेला. आजोबा, तो म्हणाला, मी ऐकले आहे की वासुदेव सर्व जगात सर्वोच्च व्यक्ती म्हणून पूजा आहे. मला त्याचे मूळ आणि वैभव जाणून घ्यायचे आहे. जेव्हा त्याने वासुदेवची कथा सांगण्यास सुरुवात केली तेव्हा भीष्मचे डोळे चमकले. वासुदेव खरोखर सर्वोच्च व्यक्ती आहे. त्याने घोषित केले, तो देवांचा देव आहे. त्याचे डोळे कमळाच्या पाकळ्यासारखे चमकतात. महान बुद्धीचा ऋषी मार्कंडेयाने गोविंदाला सर्व शक्तिमान, सर्व आत्मा आणि सर्वोच्च पुरुष म्हणून सर्वात आश्चर्यकारक आणि सर्वोच्च म्हणून संबोधले आहे. भीष्म बोलत असताना त्याच्या शब्दांनी एक आश्चर्यकारक चित्र रेखाटले. असे म्हटले जाते की वासुदेवाने पाणी, हवा आणि अग्नी या तीन मूलद्रव्यांची निर्मिती केली. केवळ विचार करून त्याने ही पृथ्वी अधीम पाण्यातून निर्माण केली. तो खोल योगाच्या अवस्थेत त्या पाण्यावर पडला आणि त्याच्या तोंडातून त्याने अग्नी निर्माण केला. त्याच्या श्वासातून, वाऱ्यातून आणि त्याच्या सारातून वाणी आणि वेदांमधून भीष्माने जगाच्या आणि देवांच्या निर्मितीचे वर्णन करणे सुरू ठेवले. सभेचे रूपांतर झाले. भीष्माने घोषित केले, तो नीतिमत्तेचा अवतार आहे. तो वरदान देणारा आणि सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे. तो अभिनेता आणि कृती दोन्ही आहे आणि तो सर्वोच्च गुरु आहे. प्रत्येक शब्दाबरोबर सभेचा आदर वाढत गेला. वासुदेवाच्या कानातून जन्मलेल्या मधु या असुराविषयी बोलताना भीष्माच्या कथेला एक गडद वळण लागले. ज्याने अस्तित्वाच्या रचनेचा नाश करण्याची धमकी दिली, पण त्या सर्वोच्च व्यक्तीबद्दल भीष्म मान डोलावून मनाला मधुला ठार केले आणि विश्वाचे रक्षण केले. या कृतीतून वासुदेवाने मधुचा वध करणारा जनार्दन हे नाव कमावले. भीष्माने त्याची कथा संपवत असताना तो वासुदेवाच्या अनेक रूपांबद्दल बोलला. मोठे डुक्कर, मोठे सिंह आणि तीन पाय असलेला देव, तो सर्व सजीवांसाठी माता आणि पिता दोन्ही आहे. भीष्मने आदराने म्हटले, त्याच्यापेक्षा कुणीही कधी श्रेष्ठ नव्हते किंवा नसेल का खोन. धनुष्याने दुर्योधनाने वासुदेवाची भरता मान्य केली. भीष्मांच्या शब्दांनी त्याच्या आत एक ठिणगी पेटवली होती आणि त्याला माहित होती की जगाची त्याची समज कधीही सारखी राहणार नाही. या भव्य सभेमध्ये पांडूचा मोठा मुलगा युधिष्ठिर चिंतनशील नजरेने बसला. भीष्म वासुदेवाच्या वैभवाबद्दल बोलत असताना तो लक्षपूर्वक ऐकत होता. युधिष्ठिराने खुल्या मनाने योग आणि पृथ्वीचा देव असलेल्या केशवाचा आशय मागितला, मला आशीर्वाद मिळो. जसा जसा सूर्य राज्यावर मावळत होता तसंच राजा धृतराष्ट्र शंतनूचा पूज्यपुत्र भीष्माच्या शब्दांनी मंत्रमुग्ध होऊन बसला. प्राचीन ज्ञानाचा भार आणि देवांची रहस्य सोबत घेऊन भीष्माचा आवाज उन्हाळ्याच्या दिवशी सोन वाऱ्यासारखा होत आहे. राजा, नीट ऐका. भीष्माने सुरुवात केली, कारण मी तुम्हाला देवांचा देव असलेले केशवाचे वैभव सांगेन. महान ऋषी आणि ऋषींनी त्याच्याबद्दल भय आणि श्रद्धेने भाष्य केले आहे. त्याचे वर्णन गुरु आणि अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टींचा स्वामी असे केले आहे. मार्कंडेयाने त्याला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळाचे मूर्त स्वरूप म्हणून संबोधले आहे. भृगूने त्याला देवांचा देव म्हणून घोषित केले, ज्याची प्राचीन रूप नश्वर आकलनाच्या पलीकडे आहे. जेव्हा भीष्माचे शब्द नदीसारखे वाहू लागले तेव्हा त्याने केशवाच्या अनेक नावाबद्दल सांगितले. सर्व प्राण्यांचा देव, सक्कचा संस्थापक वासुदेव ऋषींनी त्याचे वर्णन सृष्टीचा पिता दक्ष म्हणून कसे केले होते आणि अंधिराने त्याला सर्व प्राण्यांचा निर्माता म्हणून कसे संबोधले होते याबद्दल त्याने सांगितले. जेव्हा भीष्म केशवाच्या अद्भुत रूपाबद्दल बोलत राहिला तेव्हा त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तो म्हणाला, त्याचे शरीर हे अप्रकट विश्व आहे आणि त्याचे मन हे प्रकट जर आहे. त्याच्या श्वासाने देवांना जन्म दिला आहे. त्याची डोकी आकाशापर्यंत पसरलेली आहे आणि त्याचे हात पृथ्वीला आधार देतात. त्याच्या पोटात 3 जग आहेत आणि तो शाश्वत प्राणी आहे. जेव्हा भीष्माने बोलले संपवले तेव्हा राजाला त्याच्याबद्दल भीतीची भावना जाणवली. त्याला माहित होते की त्याने खरोखरच उल्लेखनीय काहीतरी ऐकले आहे, दैवी स्वरूपाची एक झलक. आणि जेव्हा त्याने त्याच्या समोर उभे असलेल्या पराक्रमी योद्ध्यांकडे पाहिले, पांडूचा मुलगा अर्जुन आणि त्याचे भाऊ, तेव्हा त्याला त्यांच्याबद्दल एक नवीन आदर जाणवला. पण भीष्म अजूनही संपलेला नव्हता. तो म्हणाला की राजे, तुम्ही केशवाचे वैभव आणि नर आणि नारायण यांच्या अजेतेबद्दल ऐकले आहे. पांडूचे पुत्र युद्धात का मारले जाऊ शकत नाहीत हे देखील तुम्हाला सांगण्यात आले आहे आणि याच कारणास्तव मी तुम्हाला सांगतो, पांडवाशी शांतता प्रस्थापित होऊ द्या. जेव्हा भीष्माने बोलले संपवले तेव्हा तो शांत झाला. त्याचे शब्द आव्हानांसारखे हवेत तरविले. राजाने त्याच्याकडे पाहिले आणि मग त्याच्या स्वतःच्या मुलांकडे पाहिले.
जे त्याला प्रतीक्षेत डोळ्यांनी पाहत उभे होते. आणि जसजशी रात्र सरकत गेली राजा झोपला. त्याने ऐकलेल्या गोष्टींच्या भाराने त्याचे गंधे भारावून गेले. त्याच्या सभोवती अंधार पडताच भीष्म एका राजाला मागे सोडून रात्री निघून गेला, जो शांतनूच्या पूज्यमुलाच्या शब्दांनी कायमचा बदलला होता. क्षितिजाच्या पलीकडे सूर्य क्वचितच उभा होता. जेव्हा दोन्ही सैन्यामध्ये पोलाद आणि रागाच्या उन्मादाने संघर्ष झाला, त्यांचे क्रोध सकाळच्या प्रकाशात ताऱ्यासारखे चमकणारे. पांडव आणि धृतराष्ट्र एकमेकांकडे अशा उग्रतेने झुकत होते, ज्याने पृथ्वीचा पायाच हादरून टाकला. ही जरीशा एकत्र येत असताना भीष्माच्या सैन्याची मकर रचना नजरेस आली. त्याचा आकार एका भव्य सागरी राक्षसाचा होता. त्याचे जबडे शत्रूला गिळण्यासाठी रुंद उघड होते, परंतु पांडवांना भीती वाटली नाही. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या रचना सैना तिच्या तीक्ष्ण आणि धोकाने चोळीने प्रतिकार केला. पांडवांच्या सैन्याच्या अग्रभागी भीमसेन उभा होता. त्याची प्रचंड चौकट मकरच्या हृदयाकडे जात असताना शक्ती आणि क्रोध पसरवत होती. भीष्माच्या आत्म्याला छेदण्याचा प्रयत्न करत असताना त्याचे खांब बाणासारखे उडत होती. शौर्याचा आदर्श असलेला महाराणी योद्धा भीष्म सहजासहजी पराभूत होऊ शकत नव्हता. त्याने आपली पराक्रमी शस्त्रे सोडली. प्रत्येकाने जगत त्या ताऱ्याचा झोत टाकला, ज्याने पृथ्वीला झोडपून काढले आणि लरवयांना थरथरत पाठवले. पण पांडूचा सुप्रसिद्ध मुलगा अर्जुनाला रोखता आले नाही. गांधीवाला हातात घेऊन त्याने भीष्माच्या कवचाला 1000 बाणांनी छेदले, जे प्रत्येक त्याच्या अविचल आत्म्याचा पुरावा होते. जशी लढाई जोरात सुरू होती, तसंच दोन्ही सैन्यांमध्ये पोलाद आणि आगीच्या झलवता संघर्ष झाला. त्या पराक्रमी योद्धे दुर्योधनाने हत्याकांड पाहिले आणि त्याला आदल्या दिवशी आपल्या भावांची कत्तल आठवली. त्याचा राग आता एक ज्वलंत नरक होता, ज्याने त्याच्या मार्गातील सर्वांना भस्म करण्याची धमकी दिली आहे. गुरु तो द्रोणाला ओरडून म्हणाला, तू नेहमीप्रमाणेच वागा. दुर्बल आणि पराक्रमाची कमतरता असलेल्या या पांडवांना आपण पराभूत करूया. आणि त्या शब्दांनी द्रोण पांडवांच्या सैन्याच्या हृदयात बुडून गेला. त्याचे भाला प्रकाशाच्या भुलेसारखे चमकला, पण सिनीच्या भूमीतील नायक सात्यकीला सावध होण्यापासून रोखता आले नाही. तो या हल्ल्याच्या विरोधात खंबीरपणे उभा राहिला. त्याची ढाल पोलाद आणि अग्नीच्या लाटांविरुद्ध एकत्वनी होती. आणि जेव्हा द्रोणाने त्याच्या खांद्याला धडा खांद्याने छेदले, तेव्हा भीमसेन रागाच्या भरात उठला. त्याच्या स्वतःच्या खांद्या बाणासारख्या उडत होत्या. जेव्हा तो त्याच्या मित्राचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत होता, ही लढाई आता गोंधळाची लाट होती. प्रत्येक योद्धा शौर्याने आणि पराक्रमाने इतरांवर मात करण्याचा प्रयत्न करत होता. भीष्म द्रोण साले सर्व तिथे होते. त्यांच्या तलवारी विजेप्रमाणे चमकत होत्या जेव्हा त्या पांडवाशी भिडल्या. आणि तरीही पोलाद आणि अग्नीच्या या समुद्रामध्ये एक आकृती वेगळी होती. अभिमन्यू चिदी प्रदेशातील तो तरुण योद्धा, त्याचे हृदय गौरवाच्या इच्छेने पेटत होते. तीव्र हृदयाबरोबर युद्धभूमीवर सूर्य कोसळला. जेव्हा शांतनूचा मुलगा भीष्म उंच उभा होता, त्याचे डोळे क्षितिजावर स्थिर होते. तो इतर कोणाही सारखा योद्धा नव्हता, जो पांडूच्या मुलांना हानीपासून वाचवण्याच्या त्याच्या कर्तव्याद्वारे प्रेरित होता. दोन्ही सैन्यामध्ये संघर्ष होत असताना हवा तणावाने विद्युत होती. त्यांच्या युद्धाच्या ओरड्यांचा दऱ्यांमधून प्रतिध्वनी येत होता. पराक्रमी लढवय्यांची यांची लढाई सुरू असताना त्यांच्या पायाखालची जमीन थरथर कापत होती. हत्ती क्रंशी फुंकत होते आणि घोड्याने गुडघे टेकले होते. तर शंख आणि ढोल वाजत होते आणि एक लय बाहेर पडत होती, जी पृथ्वीचा पायाच हलवत होती. तो कर्कश आवाज होता. आवाजाचा एक कर्कश आवाज होता, ज्यामुळे त्याच्या माराऱ्यातील सर्व काही नष्ट होण्याचा धोका होता. भीष्माने आक्रमणाचे नेतृत्व केले. त्याच्या विशाल रूपाने गव्हाच्या कोयत्याप्रमाणे शत्रूच्या रांगा ओलांडल्या. त्याचे शत्रू त्याच्या पुढे थरथर कापत होते. त्याने त्यांच्यावर आपला क्रोध पसरवल्याने त्यांचे चेहरे भीतीने तिखट झाले. भीष्माच्या वेगवान आणि प्राणघातक बाणांनी विघटित झालेली डोकी युद्धभूमीवर फिरत होती. पृथ्वी लवकरच रक्ताच्या समुद्राने विदीर्ण झाली, जणू एखाद्या मोठ्या नदीने तिचे किनारे फोडले आहेत. लढाई जोरात सुरू होती. लढवय्ये एका संघर्षात अडकले होते, ज्याला अंत नाही असे वाटत होते. योद्धे भिवेत, त्यांच्या तलवारी सूर्यप्रकाशात चमकू लागल्या आणि त्याने फटकेबाजी केली. हत्ती किंचाळले आणि दणीत झाले. त्यांचे घोडेस्वार पडले किंवा पळून गेले. धूळ वाढली. एक दमछाक करणारा ढग, ज्याने खाली झालेल्या हत्याकांडातील सर्व दृश्ये झाकून टाकली. या गोंधळात पांडूचा मुलगा भीम अशा उग्रतेने लढला, ज्याने पृथ्वीचा पायाच हादरवून टाकला. त्याने भीष्मावर स्वतःला फेकले. त्याचे प्रचंड रूप एका खळकाळ किनाऱ्यावर वादळाच्या लाटेसारखे दिग्गज योद्ध्यावर कोसळले. 2 दिग्गजांमध्ये चकमक झाली
त्यांच्या फटक्यांनी जमीन हादरली आणि युद्धभूमीवर धक्काबुक्की केली. लढाई जसजशी जोरात सुरू होती तसंच असे वाटत होते की हत्याकांड काहीही थांबू शकत नाही. योद्धे डावीकडे आणि उजवीकडे पडले. त्यांचे शरीर बाण आणि तलवारीच्या अथक हल्ल्यामुळे तुटले आणि चिरडले गेले. पृथ्वी लवकरच रक्ताच्या समुद्राने उजळी. जणू देवांनीच युद्धभूमीवर गोऱ्याचा प्रवाह सोडला होता. आणि तरीही या गोंधळातही सौंदर्याची भावना दिसून येत होती. योद्धे जवळजवळ उदात्त अशा उग्रतेने लढले. एकमेकाशी भिडताना त्यांचे चेहरे दृढनिश्चयी झाले. त्यांची शस्त्रास्त्रे सूर्यप्रकाशात सोन्यासारखी चमकली आणि फटके मारताना त्यांच्या तलवारी विजेसारख्या चमकल्या. युद्ध जसजसे पुढे सरकत होते तसंच असे वाटत होते की या हत्याकांडाला कोणीही रोखू शकत नाही. परंतु या गोंधळातही या सर्वांमध्ये अपरिहार्यतेची भावना होती. युद्धाचा परिणाम आधी स्पष्ट होता. जरी शेवटी कोण विजयी होईल हे कोणालाही माहीत नव्हते. केवळ संघर्ष महत्वाचा होता. म्हणजे पांडव आणि कौरवांचे भवितव्य एकदाच आणि कायमचे ठेवणारा दिग्गजांचा संघर्ष. तेवढ्यात आजा दुर्योधनाच्या सभोवती एक मोठी लाट आली. युद्धभूमीवर सूर्य मावत होता. त्याच्या समोर निर्माण झालेल्या गोंधळावर सोनेरी चमक दाखवत होता. कौरवांचे आणि पांडवांचे योद्धे स्टील आणि धुळीच्या वेळेपणात भिडले. त्यांचे रडणे मेघगर्जनेसारखे हवेत प्रतिध्वनित होत होते. संदेह एक शहाणा आणि घृतवशी या हत्याकांडाला साक्षीदार होता. त्याचे हृदय दुःखाने भरलेले होते. गंगाचा पुत्र भीष्माकडे धावणाऱ्या गांधीवादी अर्जुनाला पाहताच संदेहचे स्वतःचे हृदय भीतीने थरथरायला लागले. अर्जुनाचा शंख असलेल्या पंचेण्याचा आवाज आणि त्याच्या पराक्रमी धनुष्य असलेल्या गांधीवाच्या झल्लामाती आवाजाने तो ऐकणाऱ्या सर्वांच्या हृदयात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सिंहाच्या शेपटीचे उपकरण धारण केलेल्या प्रिताच्या मुलाचा दर्जा आकाशात धूमकेतूसारखा चमकला. त्याचे रंग पहाटेच्या रंगांसारखे बदलत होते. दोन्ही बाजूंचे योद्धे शौर्य आणि कौशल्याने जळले. त्यांच्या तलवारी एकमेकाशी भिडल्या आणि हवेत बाण उडत होते. पण अजून हे मोजता येण्याजोगे एक सामर्थ्य होते. त्याचे गांधीव विजेसारखे चमकत होते आणि त्याने एकापाठोपाठ एक बाण युद्धभूमीवर ओतले. त्याच्या किचाळ्या रणभूमीवर प्रतिध्वनित होत होत्या, जे स्वतः इंद्राच्या गडगडासारखे प्रतिध्वनित होत होते. युद्ध जसजसे पुढे सरकत होते तसंच लढवय्यांनी उठवलेल्या धुळीने एक फिरणारे वादळ निर्माण केले, ज्याने सर्वांची दृष्टी धुसर झाली. जखमी आणि मरणासन्न लोकांचे रडणे आणि पोलादावरील पोलादाच्या संघर्षात मिसळले गेले, ज्यामुळे एक अलौकिक आवाज निर्माण झाला, ज्याने पृथ्वीचा पायाच हादरून गेला. सैन्याचे हृदय दोन्ही बाजूना गेले. संघर्षाच्या उग्रतेने त्याची करुणा विजीर्ण झाली. क्लिंगाच्या राजाने जयद्रथ आणि इतर अनेक राजांसह भीष्माला पाठिंबा देण्यासाठी आपले सैन्य एकत्र केले. परंतु पांडव त्यांच्या शत्रूंना पराभूत करण्याच्या त्यांच्या निर्धारात एकजूट होऊन त्यांच्या सर्व सामर्थ्याने पुढे ससावले. धुळीचे भूते युद्धभूमीवर नाचले आणि योद्ध्यांना दिवसापासून लपवून ठेवले. जेव्हा ते पोलाद आणि रागाच्या उन्मादात भिडले, जसा सूर्य शिथिलाच्या खाली बुडाला, त्याचा प्रकाश उसळत्या धुळीने झाकला गेला. युद्ध त्याच्या चमत्कर्षावर पोहोचले. हाती दस्तीने गणशिंग फुंकले. वर्चस्वासाठी लढताना त्यांचे विशाल शरीर जमिनीवर कोसळले. रथी त्यांच्या स्वतःच्या घोड्यांच्या पायाखाली चिरडले गेले. तर पांडवांच्या हल्ल्यापूर्वी योद्धे पोतूतील पानांसारखे पडले. गोंधळ आणि विनाशाच्या या गोंधळात संदेह युद्धाच्या उग्रतेचा साक्षीदार ठरला. त्याचे हृदय दुःखाने भारावून गेले. त्याने मैदानावर झालेला विध्वंस पाहिला आणि तरीही अशा हत्याकांडा दरम्यानही त्याला सौंदर्याची एक झलक दिसली. लढणाऱ्या योद्ध्यांचे खंबीर ध्येय, त्यांनी सहन केलेल्या भयानक परिस्थितीनंतरही त्यांची अंतःकरणे अखंड होती. की लढाई कमी होऊ लागताच संध्याचे डोळे त्याच्या समोर पसरलेल्या प्रचंड विध्वंसावर पडले. मैदान मृतदेहाने भरलेले होते. पांडव आणि कौरवांच्या सैन्यात पोलाद आणि फुटलेल्या लाकडाच्या वेडेपणामुळे युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. संजय कथाकार हेबे आणि भीतीच्या मिश्रणाने पाहत होते. जेव्हा योद्धे एकमेकांशी अविरत उकृतीच्या दृश्यात गुंतलेले होते, या गोंधळात भीष्म, तो पराक्रमी धनुष्यधारी आणि शांतनुचा मुलगा, उंच उभा होता. त्याचे सोन्याच्या टोकांचे बाण शिटरासारखे हवेत चिरत होते. तो एक अजय योद्धा होता, जो त्याला ओळखत असलेल्या सर्वांना घाबरत होता. आणि आज तो पांडवांवर आपला संपूर्ण बोज सोडणार होता. युधिष्ठिरचा बलवान आणि उग्र भाऊ भीमाने भीष्माकडे गर्जनेने धाव घेतली. त्याने कौरव नेत्यावर स्वतःला फेकत असताना त्याच्या मोठ्या मुठी प्रचंड झुलत होत्या. परंतु भीष्माला कवी लेखले जाऊ नये. एका वेगवान हालचालीने त्याने आपली धनुष्यकाठी मागे काढली
आणि एक बाज सोडला, ज्याने लोणीतून गरम चाकूप्रमाणे भीमच्या कवचाला छेदले. धक्क्यामुळे भीम मागे पडला, परंतु त्याने हार मानण्यास नकार दिला. संतप्त होऊन त्याने भीष्मावर एक बाण फेकला, ज्याला कौरव योद्ध्याने कुशलतेने त्याच्या काठीला अडवले. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी झाली. त्यांचे बाण आणि बाण धुसरपणे पुढे मागे उडत होते आणि त्यांच्या हाणामारी होत होती. दरम्यान घोषणी कुळातील तो पराक्रमी कार योद्धा सात्यकी आपल्या रथावर स्वार झाला. त्याने भीष्मावर बाण आल्यानंतर बाण सोडताना त्याचे धनुष्य गात होता. मात्र कौरव नेता निर्लज्ज होता. वेगवान हालचालीसह त्याने स्वतःची धनुर्विद्या मागे घेतली आणि सात्यकीच्या हतीच्या दिशेने आणि सरवणारा बाण पाठवला. हात्या कानातून सुटण्यासाठी सात्यकीने त्याच्या रथातून उडी मारली. तेव्हा रथचालक पडला आणि घोडे घाबरून खाली कोसळले. योद्ध्यांमध्ये हाणामारी झाली. त्यांची रडणे आणि गर्जना खुरांच्या गडगडाटासह आणि पोलादाच्या झटापटीत मिसळल्याने युद्धभूमी गोंधळात पडली नाही. जसजशी लोरात सुरू होती तसंच ते संध्याने निराश होऊन त्याचा धुवा उडवताना पाहिले. हा काही सामान्य संघर्ष नव्हता. हे बंधूमधील युद्ध होते. एक असा संघर्ष होता ज्यामुळे कोणीही सुरक्षित राहू शकले नाही. देव स्वतः वरून पाहत होते. त्यांचे चेहरे कठोर आणि क्षमाशील होते, कारण ते खाली झालेल्या हत्याकांडाला पाहत होते. आणि तरीही या रक्त आणि पोलादाच्या सारा सौंदर्य आणि उदात्ततेचे क्षम होते. जेव्हा भीष्मने आपल्या बाणाने भीमाच्या कवचाला छेदले तेव्हा संजयला दुःखाची भावना जाणवली. परंतु जेव्हा भीमाने दुर्योधनाला 10,000 बाणांनी चिरून प्रत्युत्तर दिले तेव्हा कथा पांडव युद्धाबद्दल कौतुकाची लाट जाणवली. जसे युद्ध त्याच्या शिखरावर पोहोचले तसंच ते संजयच्या लक्षात आले की हे काही सामान्य युद्ध नाही. हा दोन महान सैन्यामधील संघर्ष होता. प्रत्येक जण त्यांच्या स्वतःच्या भावनेने प्रेरित होता. सूर्य रणभूमीवर कोसळला. त्याने पोलादावर झालेल्या संघर्षावर सोनेरी चमक दाखवली. युद्धाच्या या झलवातात एक योद्धा उभा राहिला. युद्धात अजय असलेला पृष्ठीचा पराक्रमी सशस्त्र मुलगा सात्यकी त्याच्या उत्कृष्ट धनुष्याने जो मोठा ताण सहन करण्यास सक्षम होता. त्याने विषारी विषाच्या सापांसारखे असंख्य पंखांचे बाण मारले. त्याचा हात जवळजवळ दैवी वाटणाऱ्या हलक्यापणाने फिरत होता, जणू तो शत्रू व पावसाचा दाट झोट टाकणाऱ्या ढगांचा समूह होता. राजा दुर्योधनाने सात्यकीचे पराक्रम पाहून त्याच्या विरोधात 10,000 रथ पाठवले, पण त्या महान धनुर्धराला इतक्या सहजासहजी पराभूत करता आले नाही. आपल्या आकाशी शस्त्रांनी त्याने त्या सर्व पराक्रमी रथ योद्ध्यांचा सहजपणे वध केला, ज्यामुळे ते पडलेली पाने युद्धभूमीवर विखुरले गेले. हा पराक्रम साध्य केल्यानंतर सात्यकी युद्धात भूरिश्रवांच्या जवळ गेला. कुरुची कीर्ती वाढवणाऱ्या व्यक्तीने धृतराष्ट्राच्या तुकड्यांना युद्धनाने पाडल्याचे पाहिले आणि रागाच्या भरात त्याच्या विरोधात धाव घेतली. त्याचे मोठे धनुष्य जे इंद्रासारखेच रंगीत होते त्याने विषारी विषाच्या सापांसारख्या हजारो खामोक उडवले, जे त्याच्या हाताचे अत्यंत हलकेपणा दर्शवते. सात्यकीचा पाठलाग करणारे लढवय्ये ते घातक बाल सहन करू शकले नाहीत आणि संघर्षात आपला नेता सोडून सर्व बाजूनी पळून गेले. युयुधनाचे पराक्रमी पुत्र मात्र विविध शस्त्रे धारण करून आणि उत्कृष्ट ध्वजा धारण करून उत्कृष्ट शस्त्राने युद्धात भूरिश्रवांकडे गेले. त्यांनी त्याला असे संबोधले, ऐका हे कौरवांचे नातेवाईक, हे महान सामर्थ्यवान आहात. या आमच्याबरोबर युद्धात लढा, म्हणजे एकतर आपल्या सर्वांस संयुक्तपणे किंवा आमच्या प्रत्येकाशी स्वतंत्रपणे युद्धात आम्हाला पराभूत करणे तुम्ही मोठी ख्याती मिळवू शकता, किंवा आम्हाला पराभूत करून तुम्हाला खूप समाधान मिळेल. आपल्या पराक्रमाचा अभिमान बाळगून आणि रागाने उत्तेजित झालेल्या भूरिश्रवासने त्यांना उत्तर दिले, हे वीर, तुम्ही चांगले बोललात. जर आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही सर्वांनी मिळून काळजीपूर्वक लढा. मी तुम्हा सर्वांना युद्धात ठार करील. अशा प्रकारे त्याने संबोधित केले. त्या वीर आणि पराक्रमी धनुर्धरांनी शत्रूंच्या त्या दंडकाला बाणांच्या जाळझोताने झाकले. एका बाजूला एकटे भूरिश्रव आणि दुसऱ्या बाजूला एकत्र जमलेले अनेक जण यांच्यातील लढाई दुपारपर्यंत सुरू राहिली. सात्यकीच्या मुलाला वेढलेल्या 10 वीरांनी त्या ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने त्यांचे धनुष्य आणि नंतर त्यांची डोकी धारदार दंडांनी कापून टाकली, ज्यामुळे ते गडगडाने कोसळलेल्या शक्तिशाली झाडांसारखे जमिनीवर कोसळले. अशा प्रकारे युद्धात मारल्या गेलेल्या आपल्या पराक्रमी पुत्रांना पाहून घोषमी नायक सात्यकीने जोरदार गर्जना केली आणि भूरिश्रवांच्या विरोधात धाव घेतली. दोन्ही योद्ध्यांनी त्यांचे रथ
एकमेकांविरुद्ध दालले. सूर्य युद्धभूमीवर क्वचितच उगवला होता. जेव्हा कुरु आणि पांडवांचे सैन्य स्टील आणि आवाजाच्या वेडेपणात भिगले, दोन्ही बाजूंनी लढायची तयारी करत असताना कवा अपेक्षेने विद्युत होती. दृढनिश्चयी आणि दृढनिश्चयी राजा युधिष्ठिराने त्याचा विश्वासू सेनापती धृष्टद्युम्न याला संबोधित केले आणि त्याला मकरचनेत आपले सैन्य तैनात करण्याच्या सूचना दिल्या. योद्ध्यांना आदेश देताना धृष्टद्युम्नचे डोळे योद्ध्यांच्या उत्साहाने चमकू लागले. सैन्य आकार घेऊ लागले. त्याचे विविध घटक हे भव्य संपूर्ण तयार करू लागले. सरंजामाच्या शीर्षस्थानी द्रुपद आणि पांडूचा मुलगा अर्जुन उभे होते. त्यांचे चेहरे तीव्र निर्धारक होते. सहदेव आणि नकुल यांनी रशिनेचे डोळे तयार केले, तर भीम या पराक्रमी योद्धाने चुची म्हणून आपले स्थान घेतले. उर्वरित सैन्याने त्याचा पाठलाग केला. प्रत्येक सैनिकाने अचूकतेने आणि कौशल्याने त्याची जागा घेतली. सुभद्राचा मुलगा द्रौपदी आणि घटोत्कच यांच्या मुलांसह सरनामाचा गाभा बनला, तर युधिष्ठिर अभिमानाने त्याच्या मध्यभागी उभा राहिला. राजा विराटने धृष्टद्युम्न आणि प्रचंड सैन्याच्या पाठिंब्याने संरचनेच्या पाठीमागे स्थान घेतले. पांडवांनी त्यांची रचना पूर्ण करतात त्यांना तितकेच प्रभावी दृश्य दिसले. एका मोठ्या केनच्या आकारात सज्ज केलेले कौरव सैन्य, त्याच्या चोचावर योद्ध्यांच्या उत्कटतेने चमकणारे त्याचे डोळे असलेले पूज्य गुरु दोन उभे होते. अश्वत्थामा आणि कृपा यांनी रसिनेचे डोळे तयार केले, तर सर्वांमध्ये महान धनुष्यधारी कृतवर्माने त्याच्या डोक्यावर स्थान घेतले. दोन्ही सैन्य एकमेकांशी भिडले. त्यांची रचना पोलाद आणि उग्रतेने थरथर कापत होती. लढाई सुरू झाली आणि युद्धाचे आवाज संपूर्ण भूप्रदेशात प्रतिध्वनित झाले. शंखांची गर्जना, ढोलांची थाप, पोलादाची टक्कर, हातीवर हल्ला करणारे हत्ती, घोडेस्वाराशी भिडले. का योद्ध्याशी लढले आणि पायी लढणारे सैनिक हातात हात घालून लढले. जसा संघर्ष वाढत गेला, कुंतीचा मुलगा भीमाने द्रोणाकडे पाहिले आणि त्याला भेटण्यासाठी धाव घेतली. दोन्ही योद्ध्यामध्ये चकमक झाली. त्यांचे पोलाद सूर्यप्रकाशात चमकू लागले आणि त्यांच्यात झटापट झाली. द्रोणांचे बाण वेगाने आणि खरे उडत गेले. त्यांनी भीमाला पूर्णपणे लोखंडी बनवलेल्या 9 खांबासह छेदले, परंतु भीम इतका सहजासहजी पराभूत होणार नव्हता. त्याने द्रोणाच्या रथ्याला यमाच्या राज्यात पाठवल्या. धक्क्यामुळे संतप्त झालेल्या द्रोणाने पांडवांच्या सैन्याला कापसाचा ढीग भस्म करणाऱ्या अग्नीसारखे भस्म करायला सुरुवात केली. त्यांचे साथीदार त्यांच्या भोवती पडल्याने संजय आणि किक्यांनी उड्डाण केले. भीम आणि अर्जुन लढले. त्यांची विटा शत्रूच्या रेषेत प्राणघातक अचूकतेने चिरत होती. हस्तिनापुरावर सूर्य मावळत होता आणि गजबजलेल्या शहरावर सोनेरी चमक येत होती. युद्धासाठीच्या तयारीच्या आवाजांनी वेढलेला अनाळा राजा धृतराष्ट्र त्याच्या सिंहासनावर बसला होता. तो त्याचा विश्वासू सल्लागार संजय याच्याकडे वळला आणि अभिमानाने आणि आत्मविश्वासाने बोलू लागला, आपले सैन्य संपूर्ण देशात सर्वात मोठे आहे. त्याने घोषित केले, हे इतर कोणत्याही सैन्यापेक्षा वेगळे आहे, ज्यामध्ये विविध तुकड्यांचा समावेश आहे. प्रत्येक जण त्याच्या स्वतःच्या अद्वितीय मार्गाने उत्कृष्ट आहे. त्याची कार्यक्षमता अतुलनीय आहे आणि ती विज्ञानाच्या नियमानुसार तयार केली गेली आहे, ज्यामुळे ती जवळजवळ अजय बनते. तो एका क्षणासाठी थांबला आणि समाधानाच्या भावनेने त्याच्या राज्याचे सर्वेक्षण करत होता. ते सैनिक फार म्हातारे किंवा खूप लहान नाही. ते पुढे म्हणाले, ते दुबळे किंवा स्थूल नाहीत, तर मजबूत चौकटीचे आणि सुविकसित शरीर असलेले गोगुक लोक आहेत. ते शिलेदार आहेत आणि दातांवर सशस्त्र आहेत. सर्व प्रकारच्या युद्धात कुशल आहेत. त्यांची वारंवार चाचणी घेतली गेली आहे आणि ते स्वतःला योग्य योद्धे असल्याचे सिद्ध केले आहे. धृतराष्ट्राने त्याच्या सैन्याबद्दल बोलताना त्याचे डोळे अभिमानाने चमकले, पण केवळ त्यांचे शारीरिक सामर्थ्य त्यांना इतके सामर्थ्यवान बनवते असे नाही. ते म्हणाले, ते युद्धकलेतही कुशल आहेत. तलवारी, भाले आणि गदा सहजपणे चालवू शकतात. त्यांना हातीवर स्वार होण्यापासून ते घोड्यावर बसून लढण्यापर्यंत लढण्याच्या प्रत्येक पैलूचे प्रशिक्षण दिले गेले आहे आणि त्यांना संपूर्ण देशातील काही महान योद्ध्यांकडून भीष्म, कृतवर्मन, कृपा आणि इतर अनेकांकडून संरक्षण दिले जाते. राजाचा आवाज त्याच्या सैन्याच्या सामर्थ्याबद्दल बोलताना उत्साहाने उठला आणि तरीही तो म्हणाला. त्याचा सूर दुःखाच्या स्वरात बदलला. त्यांचे अनेक फायदे असूनही, त्यांचे शौर्य आणि कौशल्य असूनही त्यांचा पराभव होऊ शकतो. हा एक विचार आहे
जो मला निराशे भरून काढतो, कारण मला माहीत आहे की हा त्यांचा दोष नाही, तर नशिबाचा परिणाम आहे. धृतराष्ट्राने त्याच्या भीतीबद्दल बोलताना त्याचा आवाज भावनेने फुटला. संजय तो आपल्या सल्लागाराकडे वळून म्हणाला, मला भीती वाटते की आपण देवांच्या इच्छेविरुद्ध शक्तीहीन आहोत. विदुराने आम्हाला याबद्दल इशारा दिला होता, परंतु माझा मुलगा दुर्योधन ऐकणार नाही. मला विश्वास आहे की त्याने जे येत आहे ते पाहिले आणि आम्हाला इशारा देण्याचा प्रयत्न केला, परंतु असे दिसते की आमचे नशीब बंद झाले आहे. राजाचे डोळे खाली पडले आणि एका क्षणासाठी त्याचा आवाज विचारात पडला, पण शेवटी तो म्हणाला, कदाचित हे सर्व निर्माणकर त्यानेच ठरवले असेल. कदाचित केवळ योगायोगाने किंवा परिस्थितीने आपल्याला या टप्प्यावर आणले नाही, तर दैवी इच्छेने. मला भीती वाटते की आपण अशा शक्तीविरुद्ध शक्तीहीन आहोत. संजय राजाचा आवाज अगदी कुजबुजू होता आणि त्याचे शब्द नशिबाला आव्हान असल्यासारखे हवेत लटकत होते. पांडव कुळातील पराक्रमी योद्धा भीम आपल्या धारदार खांबासह पुढे सरकत असताना युद्धभूमीवर सूर्य कोसळला. त्याचे लक्ष होते गर्विष्ठ दुर्योधनाच्या नेतृत्वाखालील धृतराष्ट्रांचे सैन्य. दुर्योधनाचा सारथी संजय त्यांच्या स्वतःच्या राजाच्या चुकांमुळे त्यांच्या ही आपत्ती आली आहे हे जाणून निराश होऊन पाहत होता. भीमाने कौरववंश मोडत असताना त्याचे धाकटे भाऊ दुःशासन, दुर्विसा, दुस्सा, दुर्मदा, जय, जयसेन, विक्रम, चित्रसेन, सुदर्शन, चारुचित्र, सुवर्मन आणि इतर अनेकांनी आपल्या नातेवाईकांना वाचवण्यासाठी मोर्चा काढला. त्यांनी भीमाला वेढा घातला, त्याचा जीव घेण्याचा निर्धार केला. परंतु पांडूचा मुलगा घाबरणारा नव्हता. तो उंच उभा होता, त्याची गणा तयार होती, जणू तो स्वतः सूर्यच होता. ज्या भोवती भयंकर गर्व होतेला चिविळी दातांवर हात असलेल्या हजारो मोठा योद्ध्यांनी भीमावर बाण आणि भाल्यांचा वर्षाव केला, पण तो अविचलपणे लढला. त्याच्या मागात उभे राहण्याचे धाडस करणाऱ्या अनेक कौरव योद्ध्यांचा वध केला. त्याची गदा उठली आणि पडली हाती आणि घोड्यांना त्याच्या जोरदार फटक्यांखाली चिरडले. दरम्यान परिषदाचा मुलगा धृष्टद्युम्न हा कौरवांचा सर्वात महान योद्धा द्रोण याच्याशी युद्ध गुंतला होता. पण जेव्हा त्याने ऐकले की भीम एकटा आहे आणि शत्रूने त्याला वेढले आहे, तेव्हा त्याला कळले की त्याला त्वरेने कारवाई करावी लागेल. त्याने द्रोणाबरोबरचा आपला संबंध सोडला आणि भीम ज्या ठिकाणी लढत होता त्या ठिकाणाकडे धाव घेतली. जेव्हा धृष्टद्युम्न जवळ आला तेव्हा त्याला भीमा एका वादळासारखा दिसला, ज्याने कौरवांची पदे सहजपणे गिळंकृत केली. आपल्या मित्राला आणि नातेवाईकाला कृती करताना पाहून प्रिशाताच्या मुलाचे हृदय अभिमानाने फुलले. त्याला माहित होते की भीमाला त्याच्या मदतीची गरज आहे आणि म्हणून तो पुढे सरसावला आणि त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला. दोन्ही योद्धे समोरासमोर लढले. त्यांची गदा चढत होती आणि परिपूर्ण समन्वयात पडत होती. दुर्योधनाच्या मुलांच्या नेतृत्वाखाली कौरव योद्ध्यांनी त्यांच्या हल्ला करण्यासाठी मोर्चा काढला, परंतु भीम आणि धृष्टद्युम्न यांच्या एकत्रित सामर्थ्याशी त्यांची बरोबरी होऊ शकली नाही. युद्ध चिरळे तोळधाडासारखे हवेत बाण उडत होते. तेव्हा असे वाटले की भरती त्यांच्या बाजूने वळत आहे. तेव्हा द्रोण घटनास्थळी प्रकट झाला. त्याचे 3 भयंकर खांब द्रुपदाच्या शरीराला छेदत होते, पण म्हातारा राजा जमिनीवर पडला. तेव्हाही त्याचा मुलगा धृष्टद्युम्न खंबीरपणे उभा होता. त्याची गदा अजूनही वर येत होती आणि प्राणघातक अचूकतेसह परत होती. धृष्टद्युम्नाने चालवलेले प्रमोहनाचे शस्त्र पाहून कौरव योद्धे स्तब्ध झाले आणि लढाई चिघळली आणि राजा दुर्योधनाच्या संवेदना हळूहळू त्याच्याकडे परतल्या. त्याने भीमाच्या पूर्वीच्या मारांच्या परिणामांना झोडपून काढले आणि पुन्हा एकदा पराक्रमी योद्ध्याचा प्रतिकार करण्यासाठी आपले सामर्थ्य जमवले. त्यांच्या निर्धारात एकजूट झालेल्या त्याच्या मुलांनी भीमसेनाविरुद्ध त्याच्या बाजूने शौर्याने लढा दिला. भीम त्याचे हात नेहमीसारखेच बलवान त्याच्या रथावर परत चढला आणि दुर्योधनाच्या पुत्रांकडे धावला. त्याने सोन्याने सुशोभित धनुष्य पकडले, ज्याची शक्ती सर्वात शूर शत्रूंचाही पराभव करण्यास सक्षम होती. वेगाने, अचूकतेने त्याने दुर्योधनाच्या पुत्रांवर बाणाच्या मागे बाण मारले. प्रत्येकाला त्यांच्या कवचामध्ये आपली छात सापडली. स्वतः दुर्योधनाने लक्ष गाठले आणि भीमावर एक लांब धारदार दांडा मारला, जो त्याच्या शरीरावर आदळला. पराक्रमी योद्धा अडखळला, पण त्याने पडण्यास नकार दिला. त्याचा राग पूर्वीपेक्षा अधिक उजळला. त्याने स्वतःचे धनुष्य मागे ओढले. परत प्रहार करण्याच्या तयारीत असताना तानाने दाढे उसळली. त्याने दुर्योधनाच्या बाहूवर आणि छातीवर 3 बाण सोडले. तेव्हा त्याचे डोळे क्रोधाने
चमकले, पण भीमाच्या प्रत्यालाचा फटका बसल्यानंतरही दुर्योधन डोंगरासारखा स्थिर उभा राहिला. त्याचे धाकटे भाऊ मात्र इतके भाग्यवान होते. ते युद्ध उलगडताना पाहत होते. त्यांचे चेहरे भीमसेनाला भयंकर कृतींनी त्रास देण्याच्या त्यांच्या पूर्वीच्या योजनेची पूर्तता करण्याचा निर्धार करत होते. जेव्हा त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला तेव्हा भीम पुढे धावला. एक हात ती युद्धात धावला. त्याच्या विजयाच्या इच्छेने त्याचा क्रोध आणि शक्ती वाढली. त्याने चित्रसेनाला एका लांब बाणाने मारले, ज्याने त्याची छाप पाडली. मग वेगाने त्याने दुर्योधनाच्या इतर पुत्रांना खाली पाडले. प्रत्येकजण जमिनीवर पडला, जणू देवांनीच मारला आहे. दरम्यान राजा युधिष्ठिर आपल्या रथातून युद्ध उलगडताना पाहत होता. त्याने भीमसेनाच्या पाठोपाठ लढण्यासाठी अभिमन्यू आणि इतरांसह त्याच्या सर्वात शक्तिशाली 12 योद्ध्यांना काळजीपूर्वक पाठवले. हे शूर सैनिक दुर्योधनाच्या मुलांकडे धावले. त्यांचे कोस सूर्यासारखे किंवा अग्नीसारखे त्याच्या सर्व वैभवात चमकले. जेव्हा ते जवळ आले तेव्हा दुर्योधनाच्या मुलांनी त्यांना येताना पाहिले आणि भीमाविरुद्धचा त्यांचा लढा सोडून दिला. या नवीन धोक्याचा सामना करण्यासाठी उत्सुकतेने त्यांनी आपले रथ फिरवले, परंतु कुंतीच्या मुलांनी त्यांना इतक्या सहजासहजी पळू दिले नाही. दुर्योधनाच्या मुलांनी युद्धातून पळ काढल्याचे ते धो आणि धुडविषयाने पाहत होते. हे दृश्य गोंधळ आणि गोंधळाचे होते, ज्यात योद्ध्यांची टक्कर होत होती आणि हवेत बाण उडत होते. परंतु या सर्व गोंधळात भीम उंच उभा होता. त्याचे धनुष्य हातात होते आणि पुढे जे काही असेल त्याला सामोरे जाण्यास तयार होता. युद्धभूमीवर सूर्य कोसळला जेव्हा अभिमन्यू त्याच्या बाजूला भीमाला घेऊन मैदानात उतरला. दुर्योधनाच्या नेतृत्वाखालील कौरव सैन्याने त्या तरुण योद्ध्याचे कौशल्य आणि शौर्य पाहून त्यांना आश्चर्यचकित केले. प्रत्येक क्षणाग्निक अभिमन्यूचे पराक्रम वाढत गेले. त्याचे बाण निगायक आणि खळे उडत होते आणि त्याने शत्रूच्या सैनिकांना सहजपणे पराभूत केले. त्याचा सामना करणाऱ्यांमध्ये विक्रम हा एक पराक्रमी का योद्धा होता, ज्याच्या घोड्यांना अभिमन्यूच्या कविचल हल्ल्यात ठार मारण्यात आले. जेव्हा विकर्ण चित्रसेनाच्या झगमगत्या रथावर उडी मारत होता तेव्हा अभिमन्यूच्या बाणांनी त्यांच्यावर पाऊस पाडला. विकर्णाला 25 लहान खांबास छेदले, तरीही योद्धा ठाम उभा राहिला. त्याचा संकल्प मेरूच्या पराक्रमी डोंगरासारखा अविचल होता. दरम्यान दुर्जय आणि विकर्ण यांनी एकत्र येऊन अभिमन्यूवर हल्ला केला. त्यांचे लोखंडी टोक असलेले बाण त्याच्या कवचामध्ये खोलवर चावत होते, परंतु अभिमन्यू डगमगला नाही. त्याचे शरीर धोक्याच्या वेळी त्याच्या अतूट धैर्याचा पुरावा होते. युद्ध सुरू असताना दुःशासन 5 केक्या भावाशी भिडले. त्यांच्या तलवारी सूर्यप्रकाशात चमकत होत्या आणि ते त्यांच्या सर्व सामर्थ्याने लढत होते. द्रौपदीच्या पुत्रांनी त्यांच्या रागाच्या भयात दुर्योधनाच्या हल्ल्यांचा कविचल उगतेने प्रतिकार केला. त्यांच्यापैकी प्रत्येकाने आपल्या शत्रूला 3 वेगवान बाणांनी चिरून मारले. जे पाहत होते त्यांच्या मणक्यांना थरथरत होते आणि तरीही दुर्योधन अखंड राहिला. त्याचे स्वतःचे बाण त्याच्या शत्रूवर हल्ला करण्यासाठी हवेत काटत होते. लढाई जसजशी तीव्र होत गेली तसंच ते भीष्म रणांगणातील वादळाप्रमाणे लढाईत दाखल झाले. प्रत्येक फटक्यासह त्याने पांडव सैन्याच्या अंतःकरणात भीती निर्माण केली, ज्यामुळे ते त्याच्या अधिपत्याखालील केवळ गुरेढोरे असल्यासारखे थरथर कापत होते. गांधीवांच्या तिरंग्याचा आवाज हवेत प्रतिध्वनित होत होता, जो युद्धाच्या उजव्या बाजूला अर्जुनाच्या आगमनाचे संकेत देत होत आहे. मैदान मृत्यू आणि विध्वंसासह जिवंत होत असल्याचे दिसत होते. गोंधळात हजारो डोके नसलेली चड्डी सरळ उभी होती, तर जमीन रक्ताने लाल होत होती. समुद्रासारखे ज्याचे पाणी किरमिजी झाले होते. हत्ती जे एकेकाळी गर्विष्ठ आणि भव्य होते ते आता शांत पडले होते. त्यांचे मृतदेह त्यांच्या पडलेल्या सहकाऱ्यांच्या जीवनातील रक्ताने आंघोळ करत होते. नाही, जसजशी जोरात सुरू होती तसंच ते दोन्ही सैन्यातील शूर योद्धे लढले. प्रत्येक जण इतर सर्व गोष्टींपेक्षा गौरव आणि विजयाच्या शोधात होता. ते एकमेकांशी भिडले तेव्हा त्यांच्या ओरडण्याने हवा भरून गेली. त्यांची शस्त्रास्त्रे तुटली आणि तुटली. त्यांच्या शरीरावर अथक हल्ल्यामुळे जखमा झाल्या, तरीही विजयी होण्याच्या त्यांच्या निर्धारात कोणताही पक्ष डगमगला नाही. त्यांच्या इच्छा डोंगराप्रमाणे अखंड होत्या. पोला आणि रक्ताच्या या झंझावातात अभिमन्यू उभा होता. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीविरुद्ध लढताना त्याचा आत्मा अचंबित होता. त्याचे नाव इतिहासातील सर्वात धाडसी लोकांपैकी एक म्हणून नोंदवले जाईल. सूर्य आकाशात खाली लटकला होता. युद्धभूमीवर राजा
दुर्योधनाच्या रूपात त्याच्या युद्धाच्या इच्छेने उत्तेजित होऊन भीमाच्या दिशेने झेपावला होता. दोन्ही योद्ध्यांच्या संघर्षामुळे हवा तणावाने गुजळली होती. एकमेकाबद्दलची त्यांची वैमनस्यता स्पष्ट दिसत होती. दुर्योधनाला जवळ येताना पाहून भीमाचे डोळे संतापाने चमकले. शेवटी गणनेची वेळ आली आहे, तो विषाने तरप्रत म्हणाला. त्याचा आवाज, आता हे युद्ध सोडून द्या आणि तुमचा जीव वाचवा, कारण मी इतकी वर्षे तुमचं वध करण्याची इच्छा बाळगून होतो. भीमाचे शब्द दुर्योधनाने त्यांच्या वनवासादरम्यान त्यांच्यावर लादलेल्या वेदना आणि दुःखाने भरलेले होते. ते बोलत असताना भीमाचे हात वेगाने पुढे सरकले. त्याने लक्ष्य कळत असताना त्याच्या धनुर्धाराला घट्ट ओढले. त्याच्या लाठीतून 32 बाण बाहेर पडले. प्रत्येक बाणाने दुर्योधनाकडे गगनगत्या धूमकेताप्रमाणे जीभ घेतली. राजाच्या रथीला दोन्हा मारण्यात आले आणि त्याच्या घोड्यांना जमिनीवर पाडण्यात आले. त्यांचे मृतदेह मरणोत्तर नाहीसे झाले. स्वतः दुर्योधनाला 2 बाणांनी छेदलेले होते, जे त्याच्या भोवती विजेच्या खांबासारखे नाचत होते. भीमाचे ध्येय खरे होते आणि प्रत्येक फटक्यासह दुर्योधनाला त्याच्या शरीरातून एक तीव्र वेदना वाहत असल्याचे जाणवले. त्याची छत्री आणि मान कापले गेले, ज्यामुळे तो उघड आणि असुरक्षित झाला. युद्ध सुरू असताना सुभद्राचा मुलगा अभिमन्यू त्याचा धनुष्य गात कौरवांच्या योद्ध्यांवर बाणांचा गडगडाट करत युद्धात उतरला. विकर्णाला 4 रुंद डोक्याच्या खांबांचा फटका बसला. प्रत्येक जण त्याच्या कवचाला सापाच्या खांबासारखा छेदत होता. त्याचा दंड जमिनीवर पडला आणि त्याच्यासोबत त्याचा रथी आणि घोडे देखील पडले. भीमाला ठार मारण्याचा निर्धार करून जयद्रथाने त्याला हजारो गाड्यांनी वेढा घातला, पण अभिमन्यू खंबीरपणे उभा राहिला आणि शत्रूच्या सैन्यावर बाणांच्या मागे बाणांचा मारा करत राहिला. की काय आणि द्रौपदीचे पुत्र या लढाईत सामील झाले. त्यांचे बाण पावसाप्रमाणे कौरव योद्ध्यांकडे उडत होते. युद्ध त्याच्या शिखरावर पोहोचताच दुर्मुखाचा श्रुतमनाशी संघर्ष झाला. त्यांचे धनुष्य जात असताना ते हाणामारी करत होते. सुचोम लढाईत घुसले. त्यांची गाडी धूसर झाली जेव्हा ते आपल्या सहकार्यांना आधार देण्यासाठी धावले. दोन्ही सैन्यांमध्ये हाणामारी होत असताना पोलादाच्या आवाजाने आणि रक्ताच्या सुगंधाने हवा भरून गेली. या गोंधळात सैतानिका उंच उभी राहिली. त्याचे धनुष्य एकापाठोपाठ एक जयसेराला बाण मारत होते. दुष्कर लढाईत सामील झाला आणि त्याने सैतानिकाचे धनुष्य आणि बाण कापून टाकले, परंतु तरुण योद्ध्याने हार मानण्यास नकार दिला. हातात नवीन धनुष्य घेऊन त्याने दुष्कर्णावर बाणांचा गारपीट केला. प्रत्येक जण अचूकपणे मारा करत होता. नाही जोरात सुरू असताना 5 केका भावांनी चातनिकाला वेढा घातला. त्यांचे बाण वादळासारखे त्याच्या दिशेने उडत होते. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता, ज्याने या हत्याकांडावर सोनेरी चमक दाखवली होती. पांडवांचे आणि कौरवांचे शस्त्र जखडले आणि रथाने माखलेले विश्रांती घेण्यासाठी आणि पुन्हा एकत्र येण्यासाठी त्यांच्या छावणीत मागे हटले. परंतु त्यांनी एकमेकांच्या शौर्याची प्रशंसा केली. तरीही त्यांचे डोळे युद्धात परत येण्याच्या तीव्र निर्धाराने चमकले. त्याचा चेहरा वेदनेने वळलेला दुर्योधन त्याचे आलोबा आणि कौरवांमधील सर्वात महान योद्धा भीष्म यांच्याकडे गेला. त्याच्या मुलाचे डोळे बुडून गेले. त्याची त्वचा फिकट झाली आणि तो बोलत असताना त्याचा आवाज थरथरत होता. आमचे सैन्य प्रचंड आहे, परंतु त्या पांडव योद्ध्यांनी वादळासारख्या वाऱ्यासारखे आमच्या देशांना छेदले आहे. त्याने आमच्या सैनिकाची सहजपणे कत्तल केली आहे. आम्हाला त्यांच्या जागेत सोडून दिले आहे. तो थांबला. त्याच्या छातीला भावनेने झोडपून काढले. अगदी मला देखील भीमाच्या बाणांचा फटका बसला आणि एका क्षणासाठी वी सर्व तर कसे ती गमावली. भीष्माने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे डोळे करुणेने भरलेले होते. त्याच्या आवाजाने उन्हाळ्याच्या दिवशी सोने वाऱ्यासारखे दुर्योधनाच्या विधीन चेतेला शांती मिळाली. माझ्या राजकुमार, मी तुझी फसवणूक करणार नाही, तो म्हणाला. त्याच्या ओठांवर खेळत असलेल्या अस्मिताशाचा एक संकेत. पांडव खरोखरच प्रबळ विरोधक आहेत. त्यांचे सैन्य विशाल आणि उग्र आहे, देशभरातील पराक्रमी योद्ध्यासह. परंतु मी या लढाईत डगमगणार नाही. तुझ्यासाठी मी सर्व काही जोखीम घेईन. अगदी माझा स्वतःचा जीवविश्वाचे शब्द ऐकून दुर्योधनाचे डोळे आशेने गुजळले. त्याची चिंता दूर झाली. त्याच्या जागी एक नवीन आत्मविश्वास आला. मी तुझ्याबरोबर लढेन, त्याने घोषित केले. त्याचा आवाज छावणीत सर्वत्र वाजत होता. एकच आम्ही या पांडवांना पराभूत करू आणि विजयाचा दावा करू. भीष्माने आक्रमणाचे नेतृत्व केल्यानंतर कौरव सैन्य हलू लागले. ते युद्धभूमीच्या दिशेने पुढे सरकत असताना त्यांचे झिडे वाऱ्यामध्ये फडकू लागले. हाती, घोडे, पायदळ सैनिक आणि रथांनी योद्ध्यांचा एक विशाल समुद्र तयार केला. त्यांची शस्त्रास्त्रे एका स्पष्ट रात्री
ताऱ्यासारखी चमकली. ढोलांच्या गडगडाटाने पोलादावर पोलादाची टक्कर आणि युद्धातील कठोर योद्ध्यांच्या ओरड्याने हवा भरून गेली. सैन्यामध्ये हाणामारी होत असताना घोडे आणि हातींच्या पायांनी उडवलेल्या धुळीने लालसर तपकिरी धुके निर्माण झाले, ज्यामुळे सूर्याची किरणे झाकली गेली. बल शर्यतीच्या व उंच होते. त्यांचे रण आकाशात विजेसारखे चमकत होते. स्त्रीच्या संघर्षाचा आवाज हवेत प्रतिध्वनित होत होता. भलांच्या गर्जनेसह विसळला आणि युद्धाचा गोंधळ निर्माण झाला. युद्धभूमी रण आणि ऊर्जेने उजळली होती. जणू संघर्षामुळे वास्तवाचे जाळेच फुटले होते. दोन्ही बाजूंचे योद्धे लढत राहिले. त्यांचे चेहरे दृढ निश्चयाने भरलेले होते. त्यांची अंतःकरणे विजयाच्या इच्छेने जळत होती. पोलाद आणि रक्ताच्या या झंझावाता केवळ एकच परिणाम निश्चित दिसत होता की युद्ध तोपर्यंत उग्र होईल जोपर्यंत फक्त एक बाजू उभी राहील. युद्धभूमीवर सूर्यास्त होत होता आणि धृतराष्ट्रांच्या सैन्यावर सोनेरी चमक येत होती. धृतराष्ट्र गाजाचा मुलगा दुर्योधन आपल्या रथावर बसला होता. त्याच्या कवचामध्ये तेजस्वी होता आणि इंद्रदेवासारखा प्रत्येक आकृती पाहत होता. संजय शहाणा म्हातारा ऋषी त्याच्या समोर उभा होता. त्याचे डोळे सखोल चिंतेने भरलेले होते. माझा स्वामी, संजय हळूच म्हणाला, मला तुम्हाला सांगावं लागेल की तुमचे सैन्य बलवान आहे, पण पांडवांशी ते बरोबरी करू शकत नाहीत. त्यांच्या बाजूने वासुदेव आहे आणि ते स्वतः इंद्राइतकेच युद्धात कुशल आहेत. माझ्या राजा, मला आमच्या सुरक्षेची भीती वाटते. दुर्योधनाने संजयच्या शब्दांची खिल्ली उडवली, परंतु खोलवर त्याला माहीत होते की त्याच्या वडिलांचे शब्द खरे आहेत. त्याने पांडवांचा महान योद्धा अर्जुनाचे पराक्रम पाहिले होते आणि त्यांना माहीत होते की त्यांचा सहज पराभव होणार नाही. संजय बोलत राहिला. त्याचा आवाज तातडीच्या भावनेने भरलेला होता. माझ्या राजा, मी तुला आधीच सांगितले आहे की तुझ्यासाठी काय सर्वोत्तम आहे ते मी नेहमीच सांगेन. आणि आता तुझ्यासाठी जे सर्वोत्तम आहे ते म्हणजे युद्धाची तयारी करणे. पांडव येत आहेत आणि त्यांचा सहज पराभव होणार नाही. दुर्योधनाने मान डोलावली. त्याचा चेहरा दृढ निश्चयी झाला. संजयने त्याला एक शक्तिशाली औषधी वनस्पती असलेली एक छोटी पिशवी दिली, जी कोणत्याही जखमेवर उपचार करेल. हे घ्या माझ्या राजा, तो म्हणाला. ते लवकरच उपयोगी पडेल. क्षितिजाच्या खाली सूर्य बुडाल्यावर धृतराष्ट्रांचा नातू भीष्म युद्धाची तयारी करू लागला. तो एक मात्र माणूस होता, पण त्याचा आत्मा अजूनही बलवान होता आणि त्याला माहीत होते की पांडवांवर हल्ला करण्यासाठी त्याला नेतृत्व करावे लागेल. जोरदार गर्जनेसह धृतराष्ट्रांचे सैन्य पुढे सरसावले. त्यांचे रथ रणभूमीवर गर्जना करत होते. भीष्माने मार्गाचे नेतृत्व केले. त्याचे कवच लुप्त होत चाललेल्या प्रकाशात चमकले. त्याच्या मध्यभागी हजारो योद्धे आणि हत्ती असलेल्या सैन्याने एक भव्य रचना तयार केली होती. जेव्हा ते पांडवांच्या रेषेजवळ पोहोचले तेव्हा दोन्ही सैन्य स्टीलवर लोखंडी गर्जनेसह भिडले. त्या सर्वांपैकी सर्वात महान योद्धा अर्जुन आपल्या रथावर उभा होता. तो धनुष्यगात होता आणि एकापाठोपाठ एक बाल मारत होता. ही लढाई अनेक तास चालली. दोन्ही बाजूंनी एक इंचरी दवड दिली नाही, पण हळूहळू पांडव बळकट होऊ लागले. भीष्म शुभपणे लढला, पण अर्जुनाच्या बाणांची लाट त्याला रोखता आली नाही. एक एक करून धृतराष्ट्रांचे योद्धे पडले. त्यांचे शस्त्रास्त्रे तुटली आणि त्यांचे शरीर तुटले. जसा सूर्य आकाशात वर चढत होता तसतशी लढाई चरमोत्कर्षावर पोहोचली. अर्जुन त्याच्या रथावर उभा होता. त्याचे धनुष्य प्रत्येक फटक्यासह गात होते. धृतराष्ट्र युद्ध चिघळले. त्याचा प्रकोप अविरतपणे वाढत गेला, कारण सुशर्मने लढाई थांबवली आणि अर्जुनाच्या अविचल पराक्रमामुळे कुरु योद्ध्यांचा पराभव झाला. पार्थाचे अतुलनीय कौशल्य पाहून दुर्योधनाचे समुद्र सदृश सैन्य भीतीने थरथरू लागले. राजा दुर्योधनाने आपल्या शत्रूची अजिंक्यता पाहून आपल्या सैन्याला एकत्र केले आणि त्यांना संबोधित केले. पांडवांविरुद्ध लढण्यासाठी दृढनिश्चयी असलेल्या आपल्या नातू भीष्माचे रक्षण करूया. शांतनूचा मुलगा भीष्म त्याच्या भव्य रथावर, त्याच्या पांढऱ्या घोड्यांवर आणि भयंकर वानर धारण केलेल्या मानकावर अर्जुनाकडे धावला. तो जवळ येताच विरोधी सैन्याने धनंजयची मुकुटाने सजलेली आकृती पाहिली आणि त्यांचे आवाज भीतीच्या कर्कश आवाजात उठले. हातात लगाम असलेला कृष्ण दुपारच्या सूर्यासारखा चमकला, तर अर्जुनाचा तेजस्वी रथ एका अलौकिक प्रकाशाने चमकताना दिसत होता. दोन्ही बाजूंची योद्धे भीतीने एकमेकांकडे पाहत होते. त्यांचे डोळे भीष्माच्या भेदक नजरेस किंवा धनंजयच्या
तेजस्वी उपस्थितीला सामोरे जाऊ शकत नव्हते. दरम्यान भरतवादाच्या मुलाने मत्सराला पंखांच्या बाणाने विणले, त्याचे स्तर आणि धनुष्य कापून टाकले. का मोठ्या तुकडीचा सेनापती विराटने आणखी एक धनुष्य उचलले आणि युद्धात द्रोणाला सामोरे जाण्यास तयार झाला. विराटच्या कृतीमुळे महान ब्राह्मण योद्धा संतप्त झाला आणि त्याने त्याच्या घोड्यांना 8 सरळ खांबांनी मारले. युद्ध सुरू असताना द्रोणाने विराटच्या रथाला एका बाणाने आणि नंतर त्याच्या रथाला छेदले. त्या भीषण लढाईत एक पराक्रमी योद्धा असलेल्या शिखंडींचा द्रोणच्या मुलाशी सामना झाला. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी झाली. ते लढताना त्यांचे बाण हवेत वेगाने उडत होते. शिखंडींच्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या अश्वत्थामाने त्याच्या रथीला आणि घोड्याला उलथरून टाकले आणि त्यांना असंख्य खांबांनी झाकले. हातात तलवार घेऊन शिखंडी त्याच्या गाडीतून खाली उतरला आणि बाजासारखा मैदानात उतरला. त्याच्या दिशेने येणाऱ्या बाणाच्या जोरदार वर्षावातून तो निसटला, परंतु अश्वत्थामा अखेरीस त्याची ढाल आणि तलवार भेदण्यात यशस्वी झाला. शिखंडीने तुटलेली ब्लेड अश्वत्थामावर फेकली, ज्याने हवेत तो कापून त्याचे हात हलके करून दाखवले. त्यानंतर अश्वत्थामाने शिखंडीला असंख्य लोखंडी बाणाने विणले, ज्यामुळे तो गंभीररित्या त्रस्त झाला. मधूच्या भविष्यातील एक उच्च रात्नाचा वंश सात्यकी घटनास्थळी पोहोचला आणि राक्षसांचा राजकुमार आलवशाशी भिडला. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी झाली. त्यांचे बाण हवेत वेगाने उडत होते. अखेरीस सत्यकीने ऐंद्र शस्त्र वापरले, ज्याने आलवशाचा भ्रम नष्ट केला आणि त्याला झाकले. सूर्यगंभून कोसळला. जेव्हा कुरुक्षेत्राचा राजा धृतराष्ट्र त्याच्या समोर झालेल्या हत्याकांडाकडे पाहत होता, तो त्याचा रथचालक संदेश याच्याकडे वळला आणि म्हणाला, माझ्या योद्ध्यामध्ये आणि पांडवांच्या योद्ध्यांमध्ये मी तुम्हाला अनेक आणि आश्चर्यकारक लढायाबद्दल बोलताना ऐकतो, तरीही तुम्ही माझ्यापैकी कोणाबद्दलही बोलत नाही जो युद्धात आनंदी होता. संजयने त्याच्या डोळ्यात दुःखाचा एक इशारा घेऊन त्याच्याकडे पाहिले आणि उत्तर दिले, हे राजा, तुमचे लोक त्यांच्या सामर्थ्यानुसार आणि धैर्याने परिश्रम घेतात, परंतु जेव्हा ते पांडूच्या वीर पुत्रांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांचे शौर्य व्यर्थ होते. त्यांचा पराभव होणे हा त्यांचा दोष नाही. संजय बोलत असताना लढाई जोरात सुरू झाली. अवंतीच्या 2 राजपुत्रांनी जे प्रचंड ताकदीचे धनुर्धर होते तीरावतला पाहिले आणि त्याच्या विरुद्ध पुढे गेले. त्यांच्यातील लढाई तीव्र होती, ज्यामुळे केस शेवटपर्यंत उभे राहिले. इरावतने रागाने उत्तेजित होऊन 2 भावांना अनेक तीक्ष्ण आणि सरळ दंडांनी वेगाने छेदले, परंतु त्यांनी सर्व प्रकारच्या युद्ध पद्धतीशी परिचित होऊन त्या बदल्यात त्याला छेदले. दोन्ही बाजूंनी एक इंचही न देता लढाई सुरू राहिली. त्यानंतर इरावतने अणुविंदाच्या 4 घोड्यांना 4 वेगवान खांबांसह यमाच्या निवासस्थानी पाठवले. 2 तीक्ष्ण वृंद डोक्याच्या खांबांसह त्याने अणुविंदाचे धनुष्य आणि मानक कापले. हा पराक्रम अत्यंत आश्चर्यकारक वाटत होता, परंतु संदेने केवळ हे पाहिले की ही घटनांची नैसर्गिक प्रक्रिया होती. युद्ध सुरू असताना हिडिंबाचा पराक्रमी मुलगा राक्षसांचा तो राजकुमार प्राग ज्योतिषांचा शासक भगदत्तच्या विरोधात धावला. दोन्ही योद्ध्यामध्ये जोरदार संघर्ष झाला. दोघांपैकी कोणीही वरचढ होऊ शकले नाही, परंतु नंतर घटोत्कच या पराक्रमी योद्ध्याने मेरूच्या छातीवर पाऊस पाडणाऱ्या ढगाप्रमाणे भगदत्ताला बाणांनी झाके. मात्र भगदत्त सहजासहजी पराभूत झाला नाही. त्याने घटोत्कचावर 14 भाले फेकले, परंतु राक्षसाच्या धारदार खांबांमुळे ते सर्व कापले गेले. त्यानंतर भगदत्ताने घटोत्कचाला 70 खांबांसह छेदले, जे प्रत्येक जोरदार गडगडाटासारखे होते. परंतु शक्तिशाली सशस्त्र राक्षस अजिबात डगमगा नाही. दरम्यान मदरासा शास्त्र आपल्या बहिणीच्या जुळ्या मुलांशी युद्धात गुंतला. त्याने त्यांना बाणांच्या ढगांनी मात दिली, परंतु सहदेवाने त्याला दिवसाच्या निर्मात्याला झाकणाऱ्या ढगांसारखी बाणांनी झाकले. जुळ्या भावांना त्यांच्या आईबद्दल खूप आनंद झाला, कारण ते त्यांच्या काकांविरुद्ध धैर्याने लढलेले आहे. जसजशी जोरात सुरू होती तसतशी त्या पराक्रमी योद्ध्याने त्या लढाईत प्रभावीपणे फटके मारून 4 उत्कृष्ट खांबांसह युद्धनौकेवर पाठवली. सूर्य आकाशात त्याच्या शिखरावर पोहोचला होता तेव्हा धर्माचा पुत्र गाला युधिष्ठिराने त्याच्या घोड्यांना पुढे ढकलले. त्याला सुतयुष हा एक शूर योद्धा दिसला, ज्याने 9 रेरवान बाणांसह त्याला अचूकपणे मारले, परंतु सुतयुष सहजासहजी पराभूत होऊ शकणारा नव्हता. त्याने युधिष्ठिरावर 7 बाण फोडून प्रतिकार केला,
जे त्याच्या कवचात छेदले आणि त्याच्या शरीरातील प्राणशक्ती पिऊन गेली. युधिष्ठिरचा क्रोध एका युगाच्या शेवटी भडकलेल्या अग्नीसारखा भडकला आणि त्याच्या महारातील सर्वांचा नाश केला. ब्रह्मांड उत्तेजित होत असताना देव, गंधर्व आणि राक्षस भीतीने थरथरत होते. अगदी ऋषी आणि खगोली यांनीही जगात शांतता परत मिळावी यासाठी प्रार्थना केली. त्याच्या क्रोधाने उत्तेजित होऊन युधिष्ठिरची अभिव्यक्ती युगाच्या शेवटी उगवलेल्या सूर्यासारखी उग्र झाली. चेकितन, गौतम आणि काराकर्षे यांच्यासह त्याचे योद्धे त्याच्या बाजूने शौर्याने लढले. तथापि जसजशी लढाई सुरू झाली तसंच हे सुतयुद्ध शेवटी युधिष्ठिरच्या बाणाने पराभूत झाला. त्यानंतर राजाने आपले लक्ष दुर्योधनच्या उर्वरित सैन्याकडे वळवले. सात्वत वंशातील एक कुशल योद्धा चेकितान धैर्याने लढला, परंतु अखेरीस कृपाच्या धारणार बाणाने त्याला चिरडले. चेकितानाने आपली गदा काढली आणि गौतमावर हल्ला केला, परंतु नंतरच्या व्यक्तीने हजारो बाणांनी प्रतिकार केला आणि गदाची गती रोखली नाही. जसजशी तीव्र होत गेली तसंच चेकितात आणि गौतम दोघेही त्यांच्या प्रयत्नांमुळे थकले आणि जमिनीवर पडले. काराकर्ष आणि सकुनी त्यांच्या मदतीसाठी धावले आणि सैन्याच्या पूर्ण नजरेत त्यांना त्यांच्या रथांवर उभे केले. दरम्यान गाडीचे पराक्रमी योद्धा धृष्टकेतूचा सोमदत्तच्या मुलाशी संघर्ष झाला. सोमदत्ताला 90 धारदार बाणांनी छेदले होते, परंतु दुपारच्या वेळी तो सूर्यासारखा चमकत राहिला. भुईसवानी अखेरीस धृष्टकेतूला त्याचा रथ आणि घोड्यांपासून वंचित ठेवले आणि त्याला बाणांच्या गाळाने झाकले. सुभद्राचा शूरपुत्र अभिमन्यूने चित्रसेन विकर्ण, दुर्मार्शन आणि दुर्योधनाच्या सैन्यातील इतर योद्ध्यांविरुद्ध शौर्याने लढा दिला. जरी त्यांची संख्या जास्त असली तरी अभिमन्यू त्यांच्या रथाचा पराभव करण्यात यशस्वी झाला, परंतु भीमाच्या शब्दानुसार त्याने आपल्या विरोधकांचा जीव वाचवला. युद्ध त्याच्या चरमोत्कर्षावर पोहोचताच अर्जुन त्याच्या पाळणाऱ्या घोड्यासह लढाईच्या दिशेने निघाला. त्याने वासुदेवाला संबोधित केले आणि घोड्यांना शत्रूच्या रेषेच्या दिशेने नेण्याचे आवाहन केले. अर्जुनाच्या नेतृत्वाखाली पांडवांचा सामना करताना दुर्योधनाच्या सैन्यात मोठा गोंधळ उडाला असतील आणि बाणांच्या वेडेपणात योद्ध्यांमध्ये हाणामारी होत असताना पाण्यासारखे रक्त वाहू लागल्याने लढाईची वेळली. सूर्य रणभूमीवर कोसळला. जेव्हा अर्जुन पराक्रमी धनंजय गोंधळात उंच उभा होता, त्याचे कवच दवाने चमकले आणि त्याने दोरी मागे ओढत असताना त्याचे गांधीव धनुष्य त्याचे परिचित गाणे गात होते. त्रिगताच्या काळ योद्ध्यांची एक प्रचंड शक्ती. शत्रूच्या योद्ध्यांनी त्याच्या दिशेने धाव घेतली. त्यांचे धनुष्य तयार होते. जेव्हा अर्जुनाने त्यांच्यावर आपले बाण सोडले तेव्हा तिचा आवाज आणि घाम आणि रक्ताचा सुगंधाने हवा भरून गेली. त्याचे ध्येय खरे होते आणि एक एक करून शत्रू योद्धे जमिनीवर पडले. त्यांचे धनुष्य फुटले आणि त्यांचे कवच विणले गेले. तीव्र विदाराने प्रेरित झालेल्या उच्च आत्म्याच्या अर्जुनाने शत्रूला सहजपणे चिरडले. त्याचे बाण वेगाने आणि प्राणघातक उडत होते. युद्ध जसजसे तीव्र होत गेले तसंच त्रिगतांचा शासक, जो स्वतः एक पराक्रमी योद्धा होता, तो 32 मोठा योद्ध्यांच्या सैन्यासह अर्जुनाच्या दिशेने पुढे सरकला. त्यांनी त्याला वेढा घातला. त्यांच्या धनुष्याने त्याच्यावर बाणांचा गडगडाट केला, पण अर्जुन घाबरणारा नव्हता. 60 बाण तेलात बुडवून त्याने शत्रूला मागे हटवले आणि त्यांना जमिनीवर पाडले. युद्धभूमी आता संपूर्ण अराजकतेचे दुष्य होती. दोन्ही बाजूंचे योद्धे आपल्या जीवनासाठी लढत होते. युधिष्ठिरच्या नेतृत्वाखाली पांडव शौर्याने लढले, परंतु त्यांची संख्या खूपच जास्त होती. अर्जुन मात्र ठाम राहिला. त्याचे लक्ष गंगा आणि शंतनूचा मुलगा भीष्म याच्यावर केंद्रित होते. युद्ध जोरात सुरू असताना सिंधूंचा राजा जयद्रथ याने युधिष्ठिराकडे 500 बाण घेऊन चढाई केली. प्रत्येक बाण मृत्यूच्या काठीसारखे होते, परंतु भीमसेनाने धोक्याची भीती न बाळगता त्याचा सामना करण्यासाठी धाव घेतली. दोन्ही योद्ध्यांमध्ये हवेत चकमक झाली. त्यांच्या गदा जोरदार धैर्याने धडकल्या. दरम्यान द्रुपदाचा मुलगा शिखंडीला हा दूरवरून युद्ध पाहत होता. त्याने तसे करण्याची शपथ घेतली असती तरी भीष्माला ठार मारण्यात स्वतःच्या असमर्थतेबद्दल तो रागाने आणि लाजेने भरलेला होता. मगधचा राजा अजातशत्रू त्याच्या जवळ आला आणि त्याच्या भ्याडपणाबद्दल त्याला फटकारल्या जात शत्रू म्हणाला, तुम्ही खूप शूर नेते आहात, पण तुम्ही तुमच्या कर्तव्यात अयशस्वी झालात. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आणि भावाला गरजेच्या वेळी सोडून दिले आहे. तुमचा चेहरा भीतीपोटी फिकट झाला आहे आणि मला दिसत आहे की तुम्ही चिंतेने थरथरत आहात. हे शब्द ऐकून शिखंडींचा राग आटोक्यात आला आणि त्याने भीष्माला कायमचे ठार मारण्याची शपथ घेतली. नव्याने दृढ निश्चयाने त्याने तयार असलेले
त्याचे वरून शस्त्र शत्रूच्या सैन्याकडे वळवले जसा तो जवळ आला तसचा मद्राचा राजा साल्या युद्धातून बाहेर आला. त्याची स्वतःची शस्त्रे संतापाने पेटत होती, पण शिखंदीन. पांडव आणि कौरवांचे सैन्य स्टील आणि घामाच्या वेडेपणात भिरले. तेव्हा सूर्य युद्धभूमीवर कोसळला. युद्धाचा इतिहासकार संजय दोन्ही सैन्यांचा संघर्ष पाहत होता. लढाई जोरात सुरू असताना पांडव बंधूंपैकी सर्वात ज्येष्ठ करलेल्या युधिष्ठिराला शांतनूचा पराक्रमी योद्धा पुत्र भीष्म सिंहासारखा त्याच्या दिशेने धावताना दिसला. भीष्मच्या बाणांचा पाऊस युधिष्ठिरावर पडत होता, परंतु नंतरचे स्वतःचे धनुष्य घातक अचूकतेसह गात होते, कारण त्याने कौरव नेत्यावर बाणानंतर बाण मारले. ही लढाई भीषण आणि गोंधळाची होती. दोन्ही बाजूंनी हाणामारी झाली आणि दोघांनाही वधस्मा मिळाला नाही. भीष्माच्या येण्याने संजय थरथरत होते, तर पांडवांनी त्यांच्या नेत्याभोवती जमून त्याला खाली खेचण्याचा निर्धार केला. नाही जसजशी तीव्र होत गेली तसंच युधिष्ठिर अधिक संतप्त होत गेले. भीष्माला पराभूत करण्याच्या तीव्र निर्धाराने त्याचे डोळे चमकू लागले. त्याने एका पाठोपाठ एक बाण मारले, परंतु भीष्म अविचलपणे पांडव राजकुमारावर दंडांचा पाऊस पाडत राहिला. दुर्योधनाच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या शक्तिशाली मित्रपक्षांच्या पाठिंब्याने कौरवांनी भीष्माच्या बाजूने शौर्याने लढा दिला. महान शस्त्रास्त्र शिक्षक द्रोण आणि त्याचा मुलगा कृपार आणि साल्य यांच्यासह संपूर्ण सैन्याला वेढा घातला आणि त्यांच्या मार्गात उभे राहण्याचे धाडस करणाऱ्यांना ठार केलेला सूर्य मावळू लागला. युद्धभूमीवर सोनेरी चमक दाखवणारा अर्जुन सुशर्मांच्या नेतृत्वाखालील राजांविरुद्धच्या भीषण द्वंद्व युद्धातून विजयी झाला. तो आपल्या तंबूकडे परतला. त्याच्या मागोमाग युधिष्ठिर आणि भीमसेन आले, ज्यांनी स्वतःच्या शत्रूंचा पराभव केला होता. अजूनही भीष्माला वेढलेले कौरव रात्र पडू लागतात त्यांच्या तंबूकडे मागे हटले. दूरवर कोकिळांची गर्जना आणि सावलीत लपलेले राक्षस आणि पिशाचांची अशुभ उपस्थिती वगळता युद्धभूमी शांत झाली. जसं अंधार जमिनीवर पडला तसंच दोन्ही सैन्यांचे वय संपुष्टात आले. त्यांचे शूर योद्धे थकले पण अखंड राहिले. दुसऱ्या दिवसाच्या लढाईची तयारी करत असताना एकमेकांच्या शौर्याचे कौतुक ते त्यांच्या तंबूमध्ये निघून गेले. अभिमान, सन्मान आणि विजयाची तहान यामुळे पांडव आणि कौरवांमधील युद्ध सुरूच राहिले. रात्रीची हवा तणावाने भरलेली होती. फक्त त्यांच्या तंबूमध्ये स्थायिक झालेल्या सैनिकांचा सौम्य कुरकुर होता. त्यांचे डोळे क्षितिजावर स्थिर होते. जे काही पहाटे येऊ शकते त्याला सामोरे जाण्यास तयार होते. युद्धभूमीच्या विशाल विस्तारावर सूर्य क्वचितच उगवला होता, ज्याने कौरव आणि पांडवांच्या सैन्यावर सोनेरी चमक दाखवली होती. दोन्ही सैन्य पुन्हा एकदा भिडण्याच्या तयारीत असताना हवा अपेक्षेने विद्युत होती. धूमनिशाने उजळलेले डोळे असलेला गाधा दुर्योधन, त्याचे भाऊ आणि शांतनूचा मुलगा पराक्रमी भीष्म यांच्या पाठीशी कौरव सैन्याच्या अग्रभागी उभा होता. जेव्हा सैन्याने त्यांच्या रांगा तयार करायला सुरुवात केली तेव्हा युद्धभूमीवर एक कर्णमधुर गर्जना प्रतिध्वनित झाली. जसे किनाऱ्यावर लाटा कोसळल्या, दोन्ही सैन्यांचे स्तर हवेत उंच झाले. सकाळच्या प्रकाशात त्यांचे रंग चमकदारपणे चमकले. घोल आणि शंखांचा आवाज हवेत शिरला, जो योद्ध्यांच्या ओढ्यासह मिसळला आणि ते एकमेकांना तोंड देण्यासाठी तयार झाले. कौरव सैन्य हे पाहण्यासाठी एक विलक्षण दृश्य होते, ज्याच्या तुकड्यांमध्ये त्या देशातील काही महान योद्ध्यांचा समावेश होता, ज्यात द्रोणपुत्र भीष्म आणि शूर त्रिगत्र यांचा समावेश होता. युधिष्ठिरच्या नेतृत्वाखाली पांडवांनी त्यांची स्वतःची तुकडी तयार केली, ज्याच्या मध्यभागी अर्जुन होता आणि त्याचा सारखी कृष्ण त्याला गोंधळात मार्गदर्शन करत होता. दोन्ही सैन्य समोरासमोर असताना हवेत तणावाची भावना पसरली होती. एकमेकांवर लक्ष ठेवून लढवय हे चतुर्च्या रेषेच्या दिशेने पुढे जाऊ लागले. पहिले आवाहन केले गेले आणि लढाईची सुरुवात अशा उग्रतेने झाली ज्याने पृथ्वीचा पाया हादरून टाकला. पोलादावरचा संघर्ष, हातींच्या छडी एकमेकांवर आदळणे आणि जखमींच्या ओरडण्याने हवा भरून गेली, कारण दोन्ही सैन्य घाल्याचे भविष्य ठेवण्याच्या संघर्षात गुंतले होते. भीष्म त्याचे धनुष्य प्राणांतक अचूकतेने गात होता. त्याने पांडवांच्या योद्ध्यांना कोयत्या समोर बहुप्रमाणे चिरडले. पांडवांनी त्यांच्या सभोवतालच्या हत्याकांडाला न जुमानता त्यांच्या सर्व ताकदीनिशी लढा दिला. भीमराव पराक्रमी योद्धा कत्तल थांबवण्याचा निर्धार करून भीष्माकडे गेला. दोन राक्षस तील आणि रागाच्या उन्मातात भिडले. त्यांची लढाई रणभूमीवर गडगडाट असा की प्रतिध्वनित झालेली नाही. जसजशी तीव्र होत गेली तससे राजा दुर्योधन त्याच्या रथाकडे, त्याच्या भोवती असलेल्या त्याच्या भावांकडे त्याचे नुकसान होण्यापासून संरक्षण करताना उत्सुकतेने पाहत होता.
परंतु त्यांचे शौर्य असूनही कौरव हळूहळू बळकट होत होते. त्यांचे नुकसान वाढत होते, कारण भीष्माने पांडवांमध्ये विश्वास सुरू ठेवला. युद्धाची लाट वळवण्याच्या तीव्र प्रयत्नात